नमस्कार मित्रांनो, तुम्हालाही सारखा सर्दी आणि खोकला होऊन त्रास होतो का? चला तर मग आज आपण शिकूया की सर्दी आणि खोकला कसा टाळायचा. सर्दी आणि खोकला हा बहुतांश वेळा विषाणूमुळे होतो जे आपल्या श्वसन मार्गाला संक्रमित करतात. सामान्य सर्दी रायनो व्हायरसमुळे होते, पण कोरोना व्हायरस आणि RSV ही सारखे विषाणू देखील हे करू शकतात. सर्दीमुळे नाक वाहणे, नाक बंद होणे, शिंका येणे, घसा खवखवणे, हलका डोकेदुखी, अंगदुखी, थकवा आणि कधीकधी सौम्य ताप येऊ शकतो. यासोबतच खोकलाही येतो, जो सुरुवातीला कोरडा असतो आणि नंतर कफयुक्त होऊ शकतो. जेव्हा आजारी व्यक्ती खोकते, शिंकते किंवा बोलते, तेव्हा हे सर्दी आणि खोकल्याचे विषाणू पसरतात. हे विषाणू पृष्ठभागावर देखील राहू शकतात, म्हणून जर तुम्ही चुकून दूषित वस्तूला स्पर्श केला आणि नंतर तुमचा चेहरा स्पर्श केला तर तुम्हालाही आजार होऊ शकतो. आजारी लोकांच्या जवळ जाणे, गर्दीच्या ठाणी जाणे आणि हात स्वच्छ न धुणे यामुळेही सर्दी होण्याचा धोका वाढतो. बदलत्या हवामानात, विशेषतः हिवाळ्यात लोक घरात जास्त वेळ घालवत असल्याने हा धोका वाढतो. कमी प्रतिकारशक्ती असलेले लोक, लहान मुले आणि वृद्ध लोक जास्त सुरक्षित असतात. तर पुढच्या वेळी या सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि सर्दी आणि खोकल्यापासून स्वतःचे रक्षण करा. जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका. केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे. भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील. लवकर अपॉइंटमेंट बुक करा, फोन करा किंवा व्हॉट्सअप करा. जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट kenthomopathy.com ला भेट द्या.